थांबवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न आम्ही केले पाहिजेत. लहानपणी ज्या वेळेला आमच्याकडून संस्कार होतील ना, बरं का, आता ही जबाबदारी जी आहे ना ती अधिक करून माझ्या महिलेवर, आई साहेबांवर नाही का, घरातल्या महिलेवर अधिक करून जबाबदारी आहे. खूप सामर्थ्य आहे महिलेमध्ये. आई साहेबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, नाही का. भरपूर काबाड कष्ट केले त्या आई साहेबांनी, मेहनत केली, घाम गाळला, बाबांनी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, घराला घरपर देण्याचं काम केलं, मुलांचं संगोपन केलं, मुलांना सांभाळलं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं, मुलींना सांभाळलं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. जेवढं चांगलं करता येईल ना, जेवढं चांगलं वागता येईल ना, तेवढे चांगले जगले, वागले, बरं का. श्री ही अनादी काळची माता आहे, ऐकताय ना. आज आम्हाला या हिंदुस्थानमध्ये, या भारत देशामध्ये अनेक ऋषी मुनी साधू संत पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. ते ऋषी मुनी साधू संत नंतर झाले ना, आधी कुठल्या तरी आईचा मुलगाच आहे ना, समजतंय ना, कुठल्या तरी आईचा मुलगाच आहे ना. जन्माला घालणारी माझी माय माऊलीच आहे ना, माय माऊलीच आहे की नाही. आणि एवढं सामर्थ्य आहे ना माय माऊलीमध्ये, जेव्हा जेव्हा महिलांनी ठरवले तेव्हा तेव्हा क्रांती घडली. जेव्हा जेव्हा महिलांनी ठरवलं ना तेव्हा तेव्हा इथे संत जन्माला आले. जेव्हा जेव्हा महिलांनी ठरवले ना तेव्हा तेव्हा इथे आम्हाला साधू, महात्म्य, ऋषीमुनी पाहायला मिळालेत. समजतंय ना. फक्त कनकाईने पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली पाहिजे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. काय करायचे पाहिलीचे 50 नाही का, 100 होते, पण राहिलंय का एक तरी? 5च बरे ना आपले. एक असावा पण श्रीरामासारखा असावा, एक पत्नी, एक बाणी आणि एक वचने, बरं का. रावणासारखं नको. कितीही जरी असेल धन दौलत, कितीही काही असेल तरी सुद्धा त्याला फायदा नाही ना त्या गोष्टीला. आणि घडवायचं हे आपल्या हातात आहे ना, घडवायचं हे आपल्या हातात आहे ना. वेळ गेल्यानंतर नाही. तुम्हाला दुपारी जेवायला मिळावा असं जर वाटत असेल तर माय माऊली सकाळपासून सुरुवात करतात ना, बरोबर आहे की नाही. ते दुपारचं जेवण बनवायला सकाळपासून सुरुवात करतात की नाही. ती भाजी निवडणं काही, मग तो लसूण सोलणं काही, कांदा कापणं काही, जे काय असेल ते, भाजी चिरणं, नाही. 1 तास आधी सुरुवात केली तर आम्हाला 1 तासानंतर जेवायला मिळणार आहे. भूक लागल्याबरोबर जर आम्ही टोपश्या उघडून बघायला गेलो तर, भूक लागली आणि आम्ही गेलो टोपश्या उघडून बघायला, चला काहीतरी असेल, काय मिळेल. तसं आम्हाला भविष्यात जर चांगलं पाहायचं आहे, चांगलं अनुभवायचं आहे, तर त्यासाठी आम्ही सुरुवात अगोदर केली पाहिजे. लहानपणी संस्कार घडले पाहिजेत, लहानपणी मार्गदर्शन ते मिळालं पाहिजे. आणि ज्या वेळेला लहानपणी संस्कार, मार्गदर्शन मिळते ना, तेव्हा तरुणपण आम्हाला चांगलं पाहायला मिळते. आता बघा, महत्वाचा विषय असा आहे की आई वडील अशिक्षित असू द्या, बघा हा, किंवा समाजाने त्यांना वेडे ठरवलेले असू द्या, ऐकताय ना. कुठलेच आई वडील कुठल्याच मुलावर चुकीचे संस्कार करत नाहीत. कुठलेच आई वडील कुठल्याच मुलीवर चुकीचे संस्कार करत नाहीत. उलट अर्थी कधीतरी त्यांच्याकडे चुकीचे विचार पाहायला मिळाले ना, चुकीची कर्म जर पाहायला मिळाले ना, तर लगेचच त्या ठिकाणी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आई वडील. खरं आहे की खोटं आहे. आता साधं उदाहरण आहे. एखादा कुंभार दादा जो मडकं घडवायला घेतोय, बरं का, कुठल्या कुंभार दादाला असं वाटतंय की घेतलेलं मडकं त्याला आता कसा पण यावा, वेडा वाकडा आला तरी चालेल. कुठल्याच कुंभार दादाला वाटत नाही ना. मडकं घडवणाऱ्याला कोणालाच वाटत नाही ना की कसाही आकार आला तरी चालेल, नाहीच वाटत. जो प्रयत्न करतोय ना, तो प्रत्येक जण अशा प्रकारे आकार देण्याचा प्रयत्न करतोय की जो पाहिल तो आकर्षित होईल, जो पाहिल त्याला ते मडकं आवडलं पाहिजे, ते मडकं आकर्षित झालं पाहिजे त्या मडक्याला पाहून जो पाहिल तो. अशा प्रकारचा आकार प्रत्येक जण द्यायला पाहतोय किंवा देण्याचा प्रयत्न करतोय. तसंच आई वडील सुद्धा आम्हाला वाढवण्यामध्ये, घडवण्यामध्ये कधीच कमी पडत नाहीत, कधीच नाहीत. मुलांवर संस्कार करण्यामध्ये आई वडील कधीही कमी पडत नाहीत. मुलांना मार्गदर्शन करण्यामध्ये आई वडील कधीही कमी पडत नाहीत. फक्त काय होतंय माहितीये का,
ज्या वेळेला आम्हाला कर्म करायची, कर्मामध्ये उभं राहायचं ना, कार्य करायचं ना, त्यावेळेला आम्ही कोणाच्या संगतीला बसतोय, कुठे बसतोय, कोणाच्या जोडीला बसतोय, हे पण खूप महत्वाचं आहे. आता बघा, काही ठिकाणी आई वडील चांगले जगणारे वागणारे पाहायला मिळतात. आता महाराज या ठिकाणी, दबे महाराज, आपण अनेक ठिकाणी जातोय, हिंडतोय, फिरतोय, आध्यात्मिक विचाराच्या माणसांमध्ये फिरतोय, आध्यात्मिक म्हणजे क्षेत्रामध्ये मोठमोठे चांगले कार्य करणाऱ्या माणसांमध्ये माणसाशी काही पाहायला मिळतात. पण दुर्दैव असं आहे की काही ठिकाणी असं पाहायला मिळतात की पंचकृषीमध्ये ज्याच्या बापाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नाव आहे ना, त्याचाच मुलगा. बाप कुठे कमी पडतो का? त्याला शिकवण्यामध्ये कमी पडला असेल, त्याला संगोपनामध्ये, त्याच्या सांगण्यामध्ये, त्याला मार्गदर्शनामध्ये कमी पडला असेल का? नाहीच मुळी. मग तरी सुद्धा त्याचा मुलगा व्यसनाधीन झालेला आहे, नको त्या नादाधीन झालेला आहे, नको त्या विचाराधीन झालेला आहे. ही अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारची कर्म आम्हाला का पाहायला मिळतात? त्याला कारण त्याचा संघ, त्याचा संघ. बरं का? लोखंडाने गंजलेल्या लोखंडाच्या जवळ जाऊन बसावं का पैशाच्या जवळ जाऊन बसावं? गंजलेल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे का ते चांगल्याला गंजवतंय. बरोबर आहे ना? मागच्या वर्षीचं लोखंड आपल्या गल्लीमध्ये आपण आणून टाकलं, बरं का, काही कारणास्तव काही काम करायला भेटलं नाही, आणि मग काम करायला भेटलं नाही म्हणून आता ह्या वर्षापर्यंत ते गल्लीत टाकलेलं लोखंड काय झालं असेल बरं? गंजलं असेल ना. पण चला, आता ह्या वर्षी पुन्हा एकदा वाटलं की आपण आता काम करायला घ्यावं म्हणून त्यात अजून थोडं आणून लोखंड नवीन टाकलं. त्यांनी नवीन लोखंड त्याच्यावरतीच आणून टाकलं आणि 2 महिन्यानंतर पाहायला गेला, काय झालं असेल? जुनं गंजलं असेल. जुनं आहे ते चांगलं झालं असेल का चांगलं असेल ते गंजलं असेल? वास्तविक किंमत जास्त कोणाची आहे? नवीनची किंमत जरी जास्त असली, नवीनची चकाकी जरी जास्त असली ना, तरी त्याची चकाकी आणि त्याची किंमत करण्याचं सामर्थ्य गंजलेल्यांमध्ये आहे. समजतंय ना? कांद्यांच्या गोणी घेतो की नाही आपण? कांद्यांच्या गोणी घरी घेतो की नाही आपण? आगोडच्या वेळेला किंवा इतर वेळेला ती कांद्याची गोण घरी आणल्याबरोबर पहिले आपण काय करतो? ओततो तिला, बरोबर आहे, रिकामी करतो ती गोण, अशी पसरतो, आणि पसरल्यानंतर त्याच्यातून कोणते कांदे तुम्ही बाजूला करता? जे नासके आहेत ना, नाही का? आता त्यांना सडके बोलले जातात, पण नासके शब्दच चांगला आहे त्यांना, नाही, सडलेले म्हटले जातात त्यांना, पण सडलेल्यांपैकी पेक्षा नासका शब्द चांगला आहे ना. ते नासके कांदे आहेत ना, ते आम्ही बाजूला करतोय, फेकून देतोय, रागाने फेकून देतोय आम्ही. बरोबर आहे की नाही? कारण आम्हाला माहिती आहे नासलेल्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, नासक्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते आखी गोण नासू शकते, राहिलेले सगळे नासू शकतात. आमच्या आयुष्यामध्ये बघा, आपलं संघावर चाललंय, संघ. आमच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी आम्ही तो तेवढा जरी बोध घेतला ना, तेवढा, तरी आमचं आयुष्य सुंदर होईल. नासलेल्यांच्या जोडीला बसण्यापेक्षा चांगल्यांच्या जोडीला बसू ना, आपलं आयुष्य सुंदर होईल. गंजलेल्या लोखंडाच्या जोडीला, चांगल्या लोखंडाच्या राहण्यापेक्षा परिसाच्या जोडीला जर बसला तर कधीतरी परिसाचा स्पर्श झाला तर सुवर्ण होऊन जाईल ना, सोनं होऊन जाईल ना. संघ आमचं महत्वाचं आहे. आणि म्हणून लहानपणी जर आमच्यावर संस्कार घडले, लहानपण आमचं संस्काराने शोभतंय, आणि तरुणपण आमचं त्यागाने शोभतंय. तरुणपणामध्ये त्याग घडला पाहिजे, तरुणपणात त्याग घडला पाहिजे, बरं का? आता आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक माणसं कार्य करणारी पाहतो, बरं का? काही तर एवढी चांगल्या प्रकारची माणसं आम्हाला पाहायला मिळतात की आमचं जेवढं वय आहे 44-45, तेवढा वर्ष त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात कार्य केलेलं असतंय. बरोबर आहे की नाही माऊली? तेवढा वर्ष त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं असतंय. एवढी म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे माणसं आम्हाला पाहायला मिळतात. आलं का लक्षात? आता त्यांचा विचार जर आपण केला, जे 80-80, 90-90 वर्षांपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, तारुण्य अवस्थेतून तर शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करणारी माणसं आम्हाला आमच्या समाजामध्ये पाहायला मिळतात, आमच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. मला सांगा, काहीतरी त्याग घडला म्हणून शेवटपर्यंत ते थांबले ना, टिकले ना? काहीतरी त्याग घडला म्हणून ना.
त्याग करणं महत्वाचं आहे. कशाला आपलंसं करावं आणि कशाचा त्याग करावा, कशाला जवळ करावं आणि कशाचा त्याग करावा, काय टाकावं हे कळलं पाहिजे. काय टाकावं हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर होईल, आमचं आयुष्य सुंदर होईल. बरं का? आता त्याग कसला करायचा आहे? आम्ही घर स्वच्छ करत असताना काना कोपऱ्यातून कचरा काढतो की नाही? कचरा ठेवतो का आपण? काही महिला सकाळी स्वतःच आवरून झालं की त्यांचं पहिलं काम असतंय काय? घर स्वच्छ करणं. बरं का? घर स्वच्छ झालं, घरातला कचरा काढला की अंगणा स्वच्छ करणं. बरोबर आहे की नाही? सगळा कचरा एकत्र करायचा ना रोडवर नेऊन टाकायचा का? मग शेजाऱ्यांच्या अंगण्यात नाही ना. अर्थात आम्ही घरातला कचरा काढतोय, आम्ही अंगण्यातला कचरा काढतोय. बरं का? कचरा आम्हाला माहिती आहे, जर लक्ष्मीचं आगमन व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? घरातली अवदसा बाहेर काढली पाहिजे. कचरा म्हणजे अवदसाच आहे ना, घाण केर कचरा म्हणजे अवदसाच आहे की नाही? आता काही महिला आताच्या ज्या आहेत त्या कोपऱ्यात रोखून ठेवतात, 2-2, 3-3 दिवस. ती बात वेगळी आहे. समजा काय ज्यांना अवदसा काय आणि लक्ष्मी काय त्यातलं काही कळत नाही ना, त्या काय बोलतात, आज तरी काढायचं आहे ना, कोपऱ्यात राहील ना, एकदाच काढू ना 2-3 दिवसाचा, 17 वेळा कशाला गोळा करायला पाहिजे? पण त्यांना हे माहिती नाहीये की अवदसा जोपर्यंत घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मीचं आगमन होणार नाही. समजतंय ना? घरात जर आम्ही कचरा ठेवत नाही तर मनात का बरं कचरा ठेवतो? घरातला कचरा काढता काढता आम्ही मनातला पण कचरा काढता आला पाहिजे ना आम्हाला. घरातला कचरा काढता काढता आमच्या अंतःकरणातला पण कचरा आम्हाला काढता आला पाहिजे. आणि तो कचरा काढावा म्हणून हे प्रवचन आहे. घरातला कचरा काढण्यासाठी प्रवचन नाही. ते कार्यकारण उदाहरण दिलं. ते काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. ती लक्ष्मी का अवदसा का काय असेल ते, तो एक उदाहरण आहे. ते आम्हाला मनातला कचरा काढायचा आहे, आम्हाला अंतःकरणातला कचरा काढायचा. आमच्या बुद्धीचा जो कचरा आहे ना, तो बुद्धीत जो कचरा आहे तो आम्हाला काढायचा आहे. आणि तो जर काढायचा आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? तारुण्यामध्ये काय स्वीकारावं आणि कशाचा त्याग करावा ही सतसत विवेक बुद्धी आम्हाला उत्पन्न झाली पाहिजे, आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही सुपामध्ये तांदूळ घेता की नाही? त्यावेळेला कोणी जर विचारलं, माई माऊली काय करताय, तर काय उत्तर देताय तुम्ही? तांदूळ कशासाठी घेता तुम्ही सुपामध्ये? निवडायला घेता की नाही? तांदूळ निवडायला घेता की नाही? त्यावेळेला जर कोणी विचारलं माझ्यासारख्याने, मावशी काय करते ग, तर मावशीचं उत्तर काय येत आहे? तांदूळ निवडते दादा, बाळा तांदूळ निवडते. बरोबर आहे की नाही? खरं तर काय निवडते ती? खडे निवडते ना. किती जरी वेडी बाई असली तरी तांदूळ बाजूला काढून सुपात खडे ठेवील का? ठेवील? तांदूळ ठेवत असते, निवडत असते खडे, पण बोलते काय? तांदूळ निवडते. आम्ही जरी तांदूळ निवडतो बोलत असू तरी सुद्धा निवडतो खडे, तरी काढतो काय? खडे. म्हणजे तांदळातून काय बाजूला करायचं, काय फेकून द्यायचं हे आम्हाला कळतंय. ज्या दिवशी आमच्या मनातलं काय फेकून द्यायचं हे आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अंतःकरणातलं काय फेकून द्यायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यागावर चाललाय विषय. काय आहे? तरुणपणी त्याग घडला पाहिजे. त्याग घडला म्हणून अभि महाराज माझ्या समोर बसले. त्याग जर घडला नसता तर त्यांचा फोन मला आलाच नसता. समजतंय ना? काहीतरी त्याग घडला म्हणून या व्यासपीठावर बसण्याचा योग आला ना पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने. जर त्याग घडला नसता तर मला सांगा, माझे काही मित्र पीत नाहीत का? माझे काही मित्र जुगार खेळत नाहीत का? माझे काही मित्र ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झालेले नाहीत का? माझे काही मित्र वेगळ्या प्रकारचा नाद नाही का? मग आपल्याच आजूबाजूला जर अशा काही गोष्टी पाहायला मिळतात आणि त्याच्यातून जर आपण मोकळे होतो तर 100% जो मोकळा होतो ना त्याने ठरवलं पाहिजे, त्याच्याकडे बघ आपण बघितलं पाहिजे, काहीतरी त्याग घडलं म्हणून तो मोकळा आहे. त्यागाला खूप महत्व आहे. आता जगद्गुरु तुकोबांचा अनुभव जर घेतला तर जगद्गुरु तुकोबांचं चरित्र जर आपण बघितलं तर कमी त्याग आहे का तो? कमी त्याग आहे? तेवढा त्याग आपल्याकडून घडला पाहिजे. तो त्याग आपल्याकडून घडला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा विचार करा. अगदी घरादारापासून, संसारापासून तर संपत्ती, द्रव्य जे काही असेल ते,
अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला त्यांना वाटलं की एवढं समाज प्रबोधनाचं कार्य करतायत, समाजामध्ये चांगल्या प्रकारे प्रबोधनाचं कार्य करतायत, जनजागृतीचं कार्य करतायत, जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन एवढं सुंदर आहे, पण घरची परिस्थिती मात्र हालाकीची आहे. जर परिस्थिती चांगली असली तर अजून वेळ यांना चांगल्या प्रकारे देता येईल किंवा अजून व्यवस्थितरित्या कार्य करता येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही द्रव्य त्यांना पाठवलं, सोनं नाणं पाठवलं. पण तिथे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, सोने रुपये आम्हा मृतिके समान. ज्या दृष्टीने आम्ही मातीकडे पाहतोय ना, त्या दृष्टीने संत खाणीतच सापडलेला ना, ते पृथ्वीचाच भाग आहे ना, तो पृथ्वीचाच भाग आहे ना, मातीचाच भाग आहे ना, तो फक्त वेगळं रंग वेगळा आहे, रंग वेगळा आहे फक्त, त्याच्याकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे फक्त. महत्वाचा विषय काय माहितीये का, की त्याग करता आलं पाहिजे. माझं नाही ना, ते माझा अधिकार नाही ना, माझं नाहीये तर माझं म्हणण्याचा तिथे माझा प्रश्नच नाही ना. त्याग घडला पाहिजे. आणि आता जर त्याग घडला, आता जर त्याग कशाचा करावा हे कळलं तर शेवटचा दिवस गोड व्हायला वेळ लागत नाही, बरं का. त्याग कशाचा करावा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे तारुण्यामध्ये व्यसनाचा त्याग घडला पाहिजे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला येतील जवळ सांगतील, जास्त प्रमाणात पाणी आहे, कमी प्रमाणात ते, तुला सुरुवात करायला काही हरकत नाही, बरं का. कधीतरी बाजूचाच एखादा मित्र जास्त मोळेल चोळेल आणि जास्त झाली म्हणून तुमच्या हातावर टेकेल, अरे टाक आता तोंडात, कशाला वाया घालवतोय. मला सांगा, व्यसनाधीन झालेला कोणताही मनुष्य व्यसनी म्हणून सुरुवात करतो का? व्यसनी म्हणून सुरुवात करतो? आज काही महिला आपण पाहतोय, भांडी घासत असल्या तरी त्यांच्या तोंडात काय असते बरं? हा, कोण बोलला? नामस्मरण, नाम असते देवाचं. कपडे धुवत असल्या तरी त्यांच्या तोंडात काय असते बरं? मशेरी. बघा, फक्त माझ्या मुखातून यायचं ते त्याच्या मुखातून आलं. बाबा बरोबर आहे का नाही? मला तुझ्या हातात 24 तास काय असतो बरं? पुस्तक का मोबाईल? दोन्ही. एक कधी वजा होईल त्यातला? काय वजा करायचा, मोबाईल का पुस्तक? नक्की होईल का वजा? 100% झाला. तर आजच्या प्रवचनाचं काहीतरी सार्थक झालं असं आम्ही म्हणू, असं म्हणायला हरकत नाही. काय समजतंय का? प्रवचन कशासाठी आहे? आम्हाला चांगलं जगता वागता यावं यासाठी. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, माई माऊली, की आम्ही कपडे धुत असताना, आम्ही भांडी घासत असताना, आम्ही कोणाशी बोलत असताना, आम्ही बाता सांगायला गेलो तरी तिथेही अपेक्षा करतोय, एवढा वेळ बसलो, पुंजकी काढली नाही तिने. समजतंय? मला सांगा, तिने सुरुवात व्यसन म्हणून केले का? सुरुवातीला तेवढी होती का? नाही ना. आता ती सवय लागली. किती सवय लागली? आता इंद्रिय गप्प बसू देत नाहीत. मौली एखाद्या वेळेला जर लोकल मध्ये असेल ना, लोकल मध्ये, आणि तिथं जर त्याला तलप आली तर एवढा बेचैन होतो की त्या लोकल मधल्या त्या डब्यातल्या माणसांकडे जाऊन तो मागतो, चुना आहे का हो? त्याला माहित पण आहे तो खातो की नाही ते. ज्या इंद्रियांना ती सवय लागली ना, ते इंद्रिय त्याला गप्प बसू देत नाहीत. आम्हाला काय करायचंय माहितीये का? याचा त्याग करायचा आहे. ऐका, या वाईट गोष्टीचा त्याग करायचा आहे. त्या इंद्रियांना सवय लावायची, वळण लावायची हरिभजनाची, भगवंताच्या नामस्मरणाची, भगवंताच्या नामचिंतनाची. किती सवय लावायची आहे, किती सवय लावून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने एखाद्या वेळी व्यसनाधीन झालेल्या माणसाला ते व्यसन करायला जर नाही मिळालं तर बेचैन होतंय, तसं आम्हाला जर भगवंताचं नामस्मरण नाही घडलं तर बेचैन झालं पाहिजे. काय मुलांना वेड लागलं पाहिजे जोपर्यंत ते शाळेत आहेत तोपर्यंत. कसला रे बाळा? कसला वेड लागला पाहिजे तुम्हाला? शाळेत आहे तोपर्यंत. कशाचा वेड लागला पाहिजे? अभ्यासाचा, नाही का? अभ्यासाचा वेड लागला पाहिजे, बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासाचा वेड लागेल ना दादा, त्यावेळेला तुमची पास होण्याची चिंता आई वडिलांना पण नसेल आणि शिक्षकांना पण नसेल, बरोबर आहे की नाही? पण ते वेड लागलं पाहिजे, अभ्यासाचं वेड लागलं पाहिजे. जी बाई पक्की संसाराची वेडी असते ना, तिच्या घरातली एक पण वाटी जाणार नाही की चमचा जाणार नाही, उलट दुसऱ्यांच्या घरातले तिच्या घरात जातील, कारण पक्की संसाराची वेडी ना. काय
ज्या हॉटेलमध्ये जाते तो हॉटेलचा माणूस विचार करतो, तो वेटर 5 चमचे दिले होते, 3च रिटर्न आले, 2 गेले कुठं, गेले पर्समध्ये तिच्या, आवडले तर काय करणार ती तरी बिचारी. आम्हाला वेड लागलं पाहिजे अध्यात्माचं, आम्हाला वेड लागलं पाहिजे परमार्थाचं, आम्हाला वेड लागलं पाहिजे देवाच्या भक्तीचं, तेही तारुण्यामध्ये, तेही तारुण्यामध्ये. जगद्गुरु तुकोबांनी तारुण्यात कार्य केलं, माऊली ज्ञानोबांनी तारुण्यात कार्य केलं, शांती ब्रह्मनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून सर्व संतांचा जर आम्ही विचार केला तर तारुण्यामध्ये कार्य केलेलं आहे. आणि आमचं तारुण्य जे आहे ना ते त्यागाने शोभतंय. तुकोबांना भ्रष्ट करण्यासाठी भ्रष्ट लोकांनी मंजिरी पाठवली, समजतंय ना? कोणी पाठवली? भ्रष्ट लोकांनी. त्यांना वाटलं की तुकोबा भ्रष्ट होतील. अरे तुम्हाला काय माहितीये, तुकिता तुळणीसी ब्रह्म तू कसे आलंय, ते ब्रह्म तू कसे आलंय काय? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जाई ओ माते न करी साय असं आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. समोर चाललेल्या श्रीची अवस्था दाखवली. ऐका, ज्या वेळेला ती रंगढंग चाले चुले करत आलेली ना ती मंजिरी जगद्गुरु तुकोबांकडे, त्यावेळेला तिचे ते चाले चुले बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी लांबवर एक जी श्री होती ना, अत्यंत वृद्ध होती, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, अशी घासत घासत अंग घासत घासत चालली होती ती रस्त्यामध्ये, सर्वांगातून पुगळत होतं. देवाकडे मृत्यू मागते, मरण मागते, मरण येत नाही, खाता येत नाही, बोलता येत नाही, अशी अवस्था तिची झाली होती. अंग चळचळा कापतय तिचं तिला काही करता येत नाही, अशी अवस्था. त्या स्त्रीकडे बोट दाखवलं जगद्गुरु तुकोबांनी आणि त्या मंजिरीला सांगितलं, मंजिरी तारुण्यात असताना त्या श्रीने तुझ्याच सारखी कर्म केली, आज बघ काय अवस्था आहे तिची. जर तशी अवस्था तुला भविष्यात प्राप्त करून घ्यायची असेल तर आजच्या विचारामध्ये राहा, नाहीतर हा जो विचार तुझ्या अंतःकरणामध्ये आहे ना, आताच्या आता टाक, त्याग कर. आणि त्याग घडला म्हणून वेशीचा उद्धार झाला, समजतंय ना? त्याग घडला म्हणून वेशीचा उद्धार झाला. आम्हाला सुद्धा काय करायचं आहे, तारुण्यामध्ये त्याग घडला पाहिजे, त्याग केला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभी केली हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पुढे. आणि काय झालं, सरदार सांगतायत, महाराज आपल्या जमानखान्यात शोभून दिसेल, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, अतिशय सुंदर आहे. किती सुंदर आहे, पान खाल्ला तर लाल रंगाचा रस कंठातून जाताना दिसतो, एवढी सुंदर आहे. महाराजांनी बघितल्याबरोबर दोन्ही हात जोडले, अशीच आमची माता असते सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वरती छत्रपती. चोली बांगडी देऊन खणा नारळाने ओटी भरून तिला परत पाठवली. ऐका, ज्या दिवशी आमच्याकडून असा त्याग घडला जातो ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानमध्ये ज्या ज्या साधू संतांनी कार्य केलंय ना, त्यांना सुद्धा स्वाभिमान वाटत असतोय की आमची संस्कार आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम यांनी केलंय. आणि तो करायचा आहे, आपल्याला करायचं आहे. खऱ्या अर्थानं जे कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं, माऊली ज्ञानोबांनी केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केलं, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं, संत शिरोमणी गोरोबा काकांनी केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केलं, ते कार्य आपल्याला करायचं आहे. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, त्यांचा विचार करून आम्हाला चालायचा आहे. आमचं आयुष्याचा मार्गक्रमण करायचं आहे. पण सोपं आहे ना, तारुण्यामध्ये त्याग करा, मग वेळेला संसाराचाही त्याग करता आला पाहिजे, समजतंय ना? आम्ही कार्यकारण त्या ठिकाणी राहायचंय, कार्य करायचंय, जे आमच्या वाट्याला येतील ती कर्म प्रामाणिकपणे करायची आहे, प्रामाणिकपणे करायची आहे. काय झालं माहितीये का, एका माणसाला झोपच येत नव्हती, बरं का, झोपच येत नव्हती त्याला. आता त्याने बरेच प्रयत्न करून बघितले, काय 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 करून बघितले, झोप लागत नाही, झोप येत नाही. म्हणून मग काय केलं माहितीये का, त्याने दवाखान्यात गेला, डॉक्टरांकडे गेला तो. आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी पण गोळ्या औषधं दिली, त्याला सांगितलं बाबा लागेल जा झोप. गोळ्या औषधं घेऊन पण झोप लागत नाही त्याला. इंजेक्शन दिलं, 1-2 फेरी त्याने डॉक्टरांकडे मारली, काय त्याला झोपच लागत नाही, बरं का. शेवटी त्रासला, वैतागला, आणि वैतागून पायरीवर असं डोक्याला हात लावून बसलेला. तेवढ्यात एक सत्पुरुष तिथून चालला होता. म्हणजे दादा काय झालं रे, आज डोक्याला हात लावून बसलायस? म्हणजे काय नाही, झोप लागत नाही ना, म्हणून खूप त्रासलोय, वैतागलोय, नाही खूप दवाखाने वगैरे औषध उपचार वगैरे करून झाले, पण झोपच लागत नाही.
त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं, त्या सत्पुरुषाने सांगितलं त्याला की दादा तुला झोपायचं असेल, झोप लागावं असं वाटत असेल तर सोपा उपाय ना, कशाला इकडे तिकडे जातोय, कशाला या त्या गोळ्या वगैरे घेतोय, औषध वगैरे घेतोय. म्हणजे काय सोपा उपाय? ज्याला चांगली झोप लागत असेल ना त्याचा शर्ट घाल फक्त. काय सांगितलं त्याला? ज्याला चांगली झोप लागत असेल ना त्याला त्याचा शर्ट घाल फक्त. मग तेवढ्यात त्याने विचार केला की आपण डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या औषधच मागितले आतापर्यंत, इंजेक्शनच घेतलं, त्याचा शर्ट काही मागितलाच नाही. कारण एवढी गर्दी त्या दवाखान्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांग लावून राहायला लागतंय म्हणे. आणि एवढा मोठा दवाखाना, त्याचा एवढा सगळं काही एवढा शिकलेला तो, 100% एवढा पैसा जर त्याला येतोय, एवढा जर तो शिकलेला आहे तर तो निवांत झोपत असेल. मग म्हणे काय नाही, आपण काय करूया आता त्या डॉक्टरांकडे जाऊ आणि आज गोळ्या औषधं घेण्याऐवजी डॉक्टरांना विनंती करू, डॉक्टर साहेब तुमचा एक शर्ट द्यावं मला, गोळ्या औषधं नका देऊ, आता त्याच्यात नाही फरक पडत. आणि आला तो दवाखान्यात झाल्यानंतर डॉक्टरने विचारलं काय बाबा अजून झोप नाही लागत? नाहीच ना म्हणे, गोळ्या औषधांच्यात काही फरक झाला नाही. पण आता एक काम करा डॉक्टर साहेब, म्हणे काय, तुम्ही मला आज गोळ्या औषधं इंजेक्शन काही द्यायचं नाही, मग तुमचा एक शर्ट द्या म्हणे मला. अरे पण का? मला एका सत्पुरुषाने सांगितलंय की जो निवांत झोपत असेल ना, चांगल्या प्रकारे ज्याला झोप लागत असेल ना त्याचा शर्ट घाल, लगेच झोपशील तू. डॉक्टर चिंताग्रस्त झाले. डॉक्टर त्याच्याकडे पाहतच बसले आणि म्हणतायत तुला कोणी सांगितलं रे की मला चांगलं झोप लागते म्हणून? अरे बाबा रात्री म्हणे 2 वाजेपर्यंत जागा होतो मी, 2 वाजता कसं तरी गोळी घेऊन झोपलो. ऐकताय ना? 2 ते 3 तास फार फार झोप लागली असेल. 5 वाजता उठलो बोलतो मी, तिथून जागा होतो. तुला कोणी सांगितलंय मला झोप लागते म्हणून? नाही म्हणे मग एवढी गर्दी, एवढा पैसा अडका, एवढे शिकलेल दादा, हे भाड्याचं आहे, 3 महिन्याचं भाडं थकलंय. ज्या घरात मी राहतोय ते घर भाड्याचं आहे, त्याचं 2 महिन्याचं भाडं थकलंय. आणि बाकीच्या गोष्टी तर तुला काही सांगायलाच नको. कोथिंबीरची जुडी मला निवडायला लागते घरी गेल्यानंतर. मेथीची जुडी कधीतरी नेली तर ती मलाच निवडून द्यावी लागते. सकाळी ज्या वेळेला ती उठेल त्याच्या आधी मला उठून पाणी गरम करावं लागतंय. नाही समजत का काही गोष्टी? आता सगळ्या डॉक्टरांची अवस्था ही नसते, पण एक आपण साधारणतः विचार करू बरं का. तुला कोणी सांगितलं की मी झोपतोय, चांगल्या प्रकारे झोपतोय म्हणून? मग म्हणे मला एकाने सांगितलंय की जो झोपत असेल ना चांगला त्याचा जर शर्ट घातला तर तुला पण झोप लागेल. आता याच्या बरोबर डॉक्टर पण निघाले. चल शोधू म्हणे आपण, एखादा भेटला कोणी तर 2 शर्ट घेऊ त्याचे आपण, तुला एक मला एक. तेवढ्यात त्याने विचार केला. मग डॉक्टर साहेब म्हणे एक काम करायचं का, आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे, खूप श्रीमंत माणूस आहे, किती 7 पिढ्यांना पुरून उरेल एवढं द्रव्य त्याच्याकडे आहे. आणि सगळे लोक बोलतात की अख्ख्या गावात जर सुखी आणि समाधानी असेल तर तोच. आता त्याच्याकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं काका तुमचे 2 शर्ट मिळतील का? म्हणे 2 कायला, 4 घेऊन जा ना, माझ्याकडे काय कमी आहे, माझ्याकडे काय कमी आहे. वस्त्रदान करण्याचं योग आलेला आहे. उलट अर्थी तुम्हाला हवं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला द्यायला पाहिजे. पण देता देता त्याने फक्त विचारलं की दादा कशासाठी पाहिजे रे तुला? मग तेव्हा त्यांनी दोघांनी सांगितलं की म्हणे आम्हाला असं असं सांगितलंय, ज्याला चांगल्या प्रकारे झोप लागत असेल ना त्याचा शर्ट घे, तो झोप लागेल चांगल्या प्रकारे. ऐका, तेव्हा त्या मालकाने सांगितलं, त्या श्रीमंत माणसाने सांगितलं की तुमचा भ्रम आहे, मला झोप लागते, तुमचा भ्रम आहे. मग त्याने काय काय आजार, काय काय होतंय, काय काय प्रसंग, नातेवाईक काय काय अपेक्षा करतात, कोणाची मन विभागलेली आहेत, दुभंगलेली आहेत, कोण किती किती काय काय त्रास देतंय ते सांगितलं. आणि मग सांगितलं कुठेतरी 1-1.5 तास झोपलो तो झोपतोय रात्रीची. मग चला म्हणे मी पण तुमच्या बरोबर येतो. आता मात्र त्यांनी त्याची 4 चाकी महागडी गाडी काढली, ड्रायव्हर घेतला आणि हे तिघेही निघाले. आता निघाले कुठे? महारावरून जे निघाले ना ते डायरेक्ट गोविलीवरून असं लगेच तिकडे टिटवाळ्यावरून लगे आमच्या उशीतकडे निघाले. आणि अगदी खेड्यापाड्यामध्ये तिकडे जात असताना पार त्या शापूर वगैरे सोडला त्यांनी. आणि त्या तिकडे अगदी तो भाग जो आहे ना डोलखाम साईडचा, तिकडे जात असताना त्यांनी रस्त्याच्या बाजूला गाडी लावली फ्रेश व्हायचं म्हणून. तेवढ्यात त्या रस्त्याच्या लांबून अशी एक नजर टाकली तर एक शेतकरी बाबा, ऐकताय ना, शेतात काम करत होते. त्यांनी निरीक्षण केलं की एवढा ऊन पडलेला आहे,
आपण एसी गाडीमध्ये फिरून आपल्याला एवढं गरम झालंय, तो माणूस शेतामध्ये काम करतोय, उन्हामध्ये त्याचं निरीक्षण करतात, ते थोडा शांत निवांत राहिले तिथे, तो माणूस